पहिला चेंडू अगदी खराब लेग स्टिकच्या बाहेर. प्रत्येक षटकारासाठी भूपेंद्र पेटार यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलदार बागदाणा संघाला असणार आहे. ओहो, टायमिंग अप्रतिम. मिड विकेट बाहेर विराट आणि विशाल षटकार. असे दोन बॅट्समन आपण पाहतोय मैदानावरती आता बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा प्रदीपचा धमाका. सेकंड इन अ रो. व्हाट अ फॅन्टास्टिक अँड फिनॉमिनल बॅटिंग बाय प्रदीप. समाचार घेतलाय पहिल्या षटकामध्ये. तो मात्र आपण पाहतोय प्रदीप आदित्यवरती अक्षरशः तुटून पडलाय. फुल टॉस. येस इट्स अ बीम. एका मागोमाग एक अवांतर चेंडू येत आहेत. मोठे स्ट्रोक येत आहेत. आता गोलंदाजी करायची तर नक्की कशी करायची हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. नेक्स्ट बॉल आदित्यचा. 16 धावा आपण डावफलकावरी पाहतोय. यावेळी मात्र कमी गतीने टाकलेला चेंडू. प्रिडिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला शफल झाला होता. ऑन साइडला कमी ठेवून मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पण आदित्य याने आता मात्र अगदी चांगल्या लेंथवरती टाकलेला हा चेंडू. 16 धावा आपण डावफलकावरी पाहतोय. भूपेंद्र शेठ पेटारे आणि राजा कोळी यांनी पुरस्कृत केलेला दिलदार बागदांडा संघ पॉवर प्ले मध्ये अत्यंत तुफानी फलंदाजी करत असताना नेक्स्ट बॉल. ओ यावेळी मात्र आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. आदित्य याला अद्यापपर्यंत सूर गवसला नाहीये. रिदम मध्ये पाहायला मिळत नाही आदित्य.
खूप साऱ्या धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात. स्पॉट ऑन गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. आता मात्र अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी आदित्य याला करून दाखवावी लागेल. पहिल्या षटकात आदित्य आपल्या फॉर्म सोबत झगडतोय. यावेळी फटका चांगला आहे. वाईट इज लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच मिळेल, सिंगल मिळेल, सिंगल निशी धाव फलकावरती होते. एका धावेने बदलाव आणि 18 धावा धाव फलकावरती पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. आजच्या रात्रीतील पहिला सामना मैदानावरती चालू झालाय. एकीकडे बाबदेव रांजणकर तर दुसऱ्या बाजूला भूपेंद्र शेठ पेटारे आणि राजा कोळी पुरस्कृत दिलदार बागदांडा संघ. पहिल्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय फटक्यांची अतिशबाजी केली, तुफानी फलंदाजी केले. चारू दत्त मात्रे बागदांडा संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू, डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज म्हणून या बॅट्समनकडे पाहिलं जातं. तो पाहूया कशी बॅटिंग आता करेल. ओ फटका प्रतिम क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कव्हर्सला चिरत चेंडू फरार होतो सीमारेषे पार. चारूच्या बॅटमधना कल्पक करणारी कडक चौकार. फलकावरती आता मात्र आपण पाहतोय चार्ज व्हावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. थोड्याचा कमी गतीने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथे मात्र चुकी झाले आणि सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय जे काही घडते ना ते सर्वच्या सर्व गोलंदाजी करणारा संघ च्या विरुद्धात घडत असताना पाहायला मिळते. एका षटकाची समाप्ती सांगता अखेर होते आणि पहिल्या षटकाच्या खेळांती मात्र आपण पाहतोय धाव फलकावरती 24 धावा. बघा टाइम लावलेला आहे, 6 मिनिटं तुम्ही घेतलेल्या पहिल्या षटकासाठी. आता 2 षटकं तुम्हाला 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. बाबदेव रांजणकर 9 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला चौथ्या षटकामध्ये सर्कलमध्ये आणावं लागेल. सो फ्ला फास्ट. फक्त आणि फक्त धावा येत आहेत. एका मागोमाग एक मोठे फटके येत आहेत, एका मागोमाग एक मोठे धमाके येत आहेत. हर्ष पाटील गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक दुसरा चालू असताना
33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं चारू बॅटिंग करण्यासाठी सज्ज. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. या पद्धतीने गोलंदाजी होणं फार महत्वाचं. दिलदार बागदांड संघ आपण पाहतो अगदी सुसाट वेगाने सुटलाय. त्यांना थांबवणं फार कठीण आहे सध्याच्या कंडिशनला. जर त्यांना थांबवायचं असेल तर गोलंदाजांना मात्र अत्यंत चांगला मारा करावा लागेल. यावेळी रचनात्मक फटका, काय फटका लगावला. वोट शॉट बाय भूपेंद्र पेंटर यांचा संघ आता रंगात आलाय, ढंगात आलाय आणि आता मात्र एका मागोमाग एक मोठे मोठमोठे फटके ते लगावत आहेत. तो चौकार आला त्याला भूपेंद्र पेंटर 200 रुपयाचं पारितोषिक. पण हा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रॉर्डनरी एलिगंट एक्सलंट षटकार. चारू इज ऑन द फायर. चारूने इम्प्रेस केले या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चारूचा धमाका. चारू मात्र थांबायचं नावच घेत नाहीये. मैदानावरती फक्त आणि फक्त चारूचा बोलबाला. आणि 10 फलकावर तब्बल 49 धावा. एकोणपन्नास धावा दोन्ही. ओहो, चांगला चेंडू पण मात्र अवय फ्रॉम द बॉडी. 2 षटकांमध्ये तब्बल 50 धावा धाव फलकावर लावल्यात. या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वाधिक विध्वंसक फलंदाजी करतोय भूपेंद्र शेठ पेटारे पुरस्कृत दिलदार बागदाडा संघ. 50 ऑन द बुट. ओहो हो, वॉट बॉल. कम्प्लीट यॉर्क टाकला. यावेळी मात्र आपण पाहतोय खोलामध्ये टाकलेला हा चेंडू. बॅट्समन कडे कोणतंच उत्तर नव्हतं. कुणाला या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल त्याशिवाय कोणताही ऑप्शन या संघाकडे नाहीये. 50 धावा धाव फलकावरती. ओ, सुंदर गोलंदाजी, सुंदर मारा. मैदानावरती मात्र आपण पाहतोय चुका चुका आणि फक्त चुकाच पाहायला मिळत आहेत. अगदी स्टार्टिंग पासून आपण पाहतोय ते चुका घडत असताना पाहायला मिळतात. मैदानावरती काय घडलं जाते तर बॅट्समन मात्र होईल बाद. प्रदीप जाईल बॅक टू द पवेलियन.
सेव्ह केलेलं आहे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने अगदी लास्ट मोमेंटला झेप लगावली आणि तिथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय प्रदीप. नवीन खेळाडू भावेश केळुसकर. तब्बल 52 धावसंख्येची एक भली मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली. प्रदीपने मात्र मैदानावरती गेल्या गेल्या धावांचा तडाखा लावला आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या रचून दिली. प्रत्येक षटकारासाठी भूपेंद्र पेटारे यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. भावेश केळुसकर द हार्ड हिटर मैदानावरती आता एंटर्ड होतोय. भावेशकडे सुद्धा अगदी लांब लांब वरचे षटकार मारण्याची कपॅसिटी आहे, कपाबिलिटी आहे. हा बॅट्समन सुद्धा अगदी पॉवर हिटिंग साठी जाणला जातो, ओळखला जातो. कुणालचा पुढील चेंडू. ओहो, काय बॉलिंग चालू आहे कुणालची या षटकात. जर कुणालने आधी आणलं असतं कुणालला गोलंदाजीसाठी तर चित्र वेगळं असतं. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये अशी गोलंदाजी पाहायलाच मिळेल नाही. कुणालकडे आपण पाहतोय गोलंदाजीचा एक वेगळा क्लास आहे, गोलंदाजीचा एक वेगळा दर्जा आहे आणि तो मात्र आपण पाहतोय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय. किंबहुना कुणालकडे असलेल्या अॅक्युरसी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी तो मात्र मैदानावरती करतोय. 53 धावा धावफलकावरती. 53 ऑन द बुट. ओ यावेळी वेगळा अटेम्प्ट केलाय पण पंचाने इशारा केला की चेंडू नो आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने चुकी केली. या आयकॉनिक फ्लड लाईट खेळी खेळण्याचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. किंबहुना ज्यावेळी फ्लड लाईट्स मध्ये खेळतो त्यावेळी अशा चुका होत असतात कारण याची आपल्याला जास्त सवय नसते आणि तेच आपण पाहतो रांजणकर संघाच्या माध्यमातून खूप सारे मिसफिल्डिंग त्यांनी या संपूर्ण सत्रात केल्यात. फ्री हिट इज ऑन. अहो काय घडलं जाते. वाईट +4, 5 धावांचा बोनस. समोर जी बाईक आहे मेन गेटच्या इथे ती कृपया बाहेर लावायची आहे. मेन गेट जवळ जी बाईक आहे ती बाहेर लावायची आहे. धावफलकावर तब्बल 61 धावा. या स्पर्धेची उच्चांकी धावसंख्या मात्र आपण पाहतोय. दिलदार बागदांना संघ लावण्याच्या तयारीत आहे. ओ यावेळी चांगला चेंडू, चांगला कमबॅक. एक चेंडू चांगला येतोय पण लगातारचा दुसरा चेंडू मात्र अवांतर येतोय. काहीतरी चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ते करावा लागेल. कुणालने कमबॅक मात्र करून दिले. 61 धावा धावफलकाचे पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल कुणाल याचा. हो फटका फसला. गरज होती का या फटक्याची प्रश्न विचारावा लागेल कारण अगदी लोवर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. मिड विकेटला मोठा स्ट्रोक येऊ शकला असता पण चारूने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. तब्बल 62 धावा धावफलकावरती. 62 ऑन द बुट. ओ फटका फसलाय. बॅटचे तिकीट लागले. शॉर्ट थर्ड मॅनच्या रिजनला उभा असलेल्या क्षेत्रक्षण टिपलाय. शानदार जाईल फलंदाज बॅक टू द पवेलियन. गावदेवी गोंधळपाडा आणि बापदेव सुतारपाडा या दोन्हीही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. गावदेवी गोंधळपाडा आणि बापदेव सुतारपाडा आपण जर आला असाल तर आपण टॉस करण्यासाठी त्वरित स्टेजवरती यायचं आहे.
ओव्हर नंबर अंतिम. अनिश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू, चारूचा धमाका. पहिल्या चेंडूवर चारूने अस्मान दाखवले. चारू आज वेगळ्याच मूड मध्ये. ओहो, बघा भूपेंद्र शेठ यांची स्पॉन्सरशिप आहे आणि त्यानंतर दिलदार बागदाणा संघाचा कॉन्फिडन्स 7व्या आसमानावरती. नावातच दावा. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा मान भूपेंद्र शेठ पेटारे पुरस्कृत दिलदार बागदांडा या संघाला मिळालाय. चारूला आपण पाहतोय अत्यंत फुलातून बॅटिंग करत असताना येथे मात्र आपण पाहतोय वेस्ट हाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. चेंडू वेस्ट हाईटच्या वरती होता की नाही हे चेक केलं जाईल आणि त्यानंतर पाहूया कोणता निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येईल. गावदेवी गोंधळपाडा आणि बापदेव सुतारपाडा आपण जर आला असाल तर त्वरित स्टेजवरती यायचं आहे. शेवटचं षटक मैदानावरती चालू आहे. यानंतर लगेच टॉस उडवला जाणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हो, चारूने आज नक्की खाल्लंय काय हा मोठा प्रश्न पडलाय. पेटर यांची आहे, नावात दम आहे भूपेंद्र शेठ पेटर यांच्या. ओहो, यावेळी चौथा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण आता मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती चेंडू. तब्बल 80 धावा दाखल करावं लागल्यात. काय बॅटिंग चालू आहे, म्हणजे सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं, मोहित केलं या फलंदाजीने. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आपण 80 धावा पाहतोय.
ओ चांगला चेंडू, चांगला फटका सुद्धा लगावलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ओके, टोटल 4 धावा आल्यात. म्हणजे आज लक पूर्णपणे आपण पाहतोय बागदाण्याच्या बाजूने आहे. भूपेंद्र शेठ पेटारे आणि राजा कोळी यांचा संघ आपण पाहतोय मैदानावर हल्ला बोल करत असताना. नेक्स्ट बॉल. ओ यावेळी मात्र आपण पाहतोय कॅच होण्याची शक्यता. कुणाल जाईल खाली आणि पुन्हा एकदा काय ड्रॉप झालाय. मैदानावर नक्की चाललंय काय याचा अजिबात अंदाज येत नाहीये. आणि धाव फलकावर तब्बल 86 धावा या स्पर्धेचा उच्चांक भूपेंद्र शेठ पेटारे यांच्या संघाने केलाय. बघा भूपेंद्र शेठ पेटारे खुश झालेत. झिराट प्रीमियर लीगची फायनल त्यांच्या संघाने जिंकली होती आणि ही फायनल जिंकण्यासाठी सुद्धा आपण पाहतोय ते सज्ज झालेत. 86 धावा मैदानावर बागदाणा संघाने आज कमाल केले. चारू अक्षरशः पेटून उठला. प्रदीपने त्याला दिलेली साथ. बघा चारू याने तब्बल 49 धावांचे खेळी केले. एक धाव कमी पडले. बघा गोंधळपाडा आणि सुतारपाडा कर्णधार अजूनपर्यंत आले नाहीयेत. पहिला चेंडू पडायच्या आधी जर तुमचा कॅप्टन आला नाही तर योग्य ती पेनल्टी मंडळाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. जर दोन्ही संघाचे कर्णधार पहिला चेंडू पडायच्या आधी आला नाही तर सामना 3 ओव्हरचा होईल. तुम्हाला आधीच आम्ही टाइम दिलं होतं. टाइम मध्ये येण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्हाला कॉल सुद्धा केले होते. पण अजूनपर्यंत आपण पाहतोय बापदेव सुतारपाडा आणि गावदेवी गोंधळपाडा या संघाचा एकही खेळाडू हजर नाहीये. आणि जर पहिला चेंडू पडला आणि जर दोन्ही संघाचे कॅप्टन आले नाही तर सामना 3 ओव्हरचा होईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. गोंधळपाडा आणि सुतारपाडा पहिला चेंडू पडायच्या आधी तुमचा कॅप्टन जर आला नाही तर 3 ओव्हरचा सामना खेळला जाईल. अजूनपर्यंत दोन्ही कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले नाहीयेत. राजा कोळी आणि भूपेंद्र शेठ पेटारे यांच्या संघाने कमाल केले. दिलदार बागदाणा संघाने तब्बल 86 धावा करून 87 धाव संख्येचा एक डोंगर पडला.
बघा बॉल जर पडायच्या आधी आला तर ठीक आहे. पहिला चेंडूवर धमाका. कुणाल सुद्धा रंगतो आपल्या रंगात. चौकार ठोकलाय. 87 धावसंख्येचं आव्हान समोर असताना मात्र आपण पाहतोय दमदार सुरुवात. हॅलो चेक. नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आणि त्याच वेळेला आपण पाहतोय कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरवाळी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील आजचा हा शेवटचा अर्थातच अंतिम दिवस आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटची रजनी आपण पाहतोय. यावेळचा बॉल बॅटची एज घेतली आहे. अगदी जर चेंडू हातात आला असता तर हर्षला मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती धरावा लागला असता, परंतु आपण पाहतो इथे सिंगल आली आहे. कुणाल आणि त्याच वेळेला हर्ष ही सलामीची जोडी मैदानावरती खेळते. आपण पाहतोय उपस्थित आहे, त्यामुळे आपण गोंधळपाडा या संघाच्या कॅप्टनला नाणेफेकी विजयी असं घोषित करतोय. कारण सुतारपाडा बापदेव सुतारपाडा संघाचा कॅप्टन येथे उपस्थित नसल्या कारणामुळे आपण गावदेवी गोंधळपाडा या संघाला नाणेफेकी विजयी देतोय. मागच्या बॉलवरती धावसंख्या आलेली नाहीये आतापर्यंत. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये आलेत. भावेश केळसकर गोलंदाजी मागवती आहे. पहिलं षटक तो हाताळतोय. कुणाल साठी टाकलेला यावेळचा बॉल बॅटची चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. राजेश कोळी आणि त्याच वेळेला आपण पाहतोय भूपेंद्र पेटारे यांनी पुरस्कृत केलेला दिलदार बागदंडा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या सत्रामध्ये अगदी चमकदार कामगिरी इथे मात्र त्यांनी केली आणि चमकदार कामगिरी करत असताना यावेळी धावा पहिल्या षटकामध्ये ठोकल्या तब्बल 87 आणि 87 धावसंख्येचं टार्गेट. 86 धावसंख्या उभारली आहे. 87 धावसंख्येचं टार्गेट उभं केलंय आणि तेच 87 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करत असताना आतापर्यंत एक विकेट माघारी परतली आहे. चारू दत्त बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळलं जात आहे. आता यावेळी अभिराज आणि हर्ष मैदानावरती आहे. हर्षसाठी टाकलेला यावेळचा बॉल आउट साइड ऑफ स्टंप. सरळ विकेट किपर प्रदीपच्या दस्तानामध्ये जाणारा आणि निर्धाव सुद्धा येणारा आपण पाहतोय. हे चेंडू सोडणाऱ्यातले नाहीयेत, कारण मी तर म्हणेन 87 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि जर 87 धावा जर तुम्हाला बनवायच्या असतील ना तर प्रत्येक बॉलवरती इकडे मात्र तुम्हाला हल्ला बोल करावा लागेल. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटला अगदी हुलकावणी देत असताना चेंडू विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. धावसंख्या तिथेच थांबली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा लागल्यात. 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. 2 चौकार 2 सिंगल. यावेळचा बॉल ड्राईव्ह मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, अगदी गोळीच्या वेगाने हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
यावेळचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. आता पंच वळालेत. इथे मात्र खराब बॉल हाताळला हे मात्र पंचांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. अवांतर स्वरूपाची धाव पुन्हा एकदा धावफलकावरती लागली आहे आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 15 वरती पोहोचली आहे. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड 15. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. इथे रनआउटचा धोका आहे आणि घेतलाय सुद्धा फलंदाज क्रमांक दुसरा हर्ष सुद्धा मैदानाच्या बाहेर. त्यानंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकली आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात 21. अजूनही 2 षटकं येणं बाकी आहेत. 87चं टार्गेट आहे आणि ते 87चं टार्गेट कंप्लीट करत असताना आतापर्यंत 12 बॉल मध्ये बापदेव रांजणकर या संघाने धावा बनवल्यात 21. अजूनही 12 बॉल येणं बाकी आहेत. बारा बॉल जिंकण्यासाठी 66 धावसंख्येची गरज. अनिश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. 12 बॉल 66 धावा बनवायच्यात. यावेळी आपण पाहतोय बापदेव रांजणकर या संघाला. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा टाकला, त्याच्यावरती बॅट चालवली आहे. चेंडू हवेत आहे आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा आहे. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून आला हा षटकार. मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय नयनसाठी टाकलेला हा बॉल फ्लॅट मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न अडवलाय सुद्धा आणि जोपर्यंत फेकला जाईल इथे फक्त एक सिंगल भेटेल. फक्त फटका अगदी आपण पाहतोय
इथे चांगला खेळला होता, परंतु त्या बॉलवरती फक्त सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 28च्या घरात पोहोचली आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 3 मैदानावरती चालू आहे. सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. 28 झाल्यात. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न जरूर अपील इथे पंचांच्या माध्यमातून पंचांच्या कडे केली जरूर, परंतु लेग बाईजचा इशारा राजेश पाटील यांच्या माध्यमातून येतोय आणि त्यानंतर धावसंख्या लेग बाईजने एक पुढे सरकत असताना 29 वरती पोहोचते. 29 धावा धावफलकावरती. या षटकातील पुन्हा एकदा आपण पाहतोय उर्वरित चेंडूंचा खेळ. अनिश पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळचा बॉल त्रिफळाचीत केलाय, दांडी गुल केली आहे. आणखीन एक बॅटर नयन सुद्धा मैदानाच्या बाहेर. इथून अशक्य असं शक्य करायचं आहे आणि ते होऊ शकत नाही मित्रमंडळी. जर गोलंदाजांनी एक्स्ट्रा चेंडू फेकले, त्याच्यावरती धावा आल्या तर धावसंख्या बनू शकते. अन्यथा इकडून मात्र आपण जर पाहिलं ना तर हे असंभव आहे. उर्वरित चेंडू येणं बाकी आहेत. या षटकातील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. उलट्या हाताने फटका खेळलाय, स्ट्रोक चांगला आहे, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. कपल ऑफ बाउन्स, त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या बॉलवरती चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 32च्या घरात जाऊन पोहोचली आहे. 33च्या घरात जाऊन पोहोचली आहे. 33. येणारे 6 बॉल 54 धावसंख्येची गरज आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये, समालोचन कारकिर्दीमध्ये 6 बॉलमध्ये 47 होत असताना पाहिल्यात काळुंदराच्या मैदानावरती. सन्माननीय राजेश कोळी आणि सन्माननीय भूपेंद्रजी पेटारे यांनी पुरस्कृत केलेला दिलदार बागदंडा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी भूषण बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. मुन्ना पहिलाच बॉल. इथे मात्र लेंथ मध्ये परिवर्तन. अगदी लेंथ बॉल हाताळला आणि लेंथ बॉल हाताळत असताना सरळ विकेट किपर कडे मार्गस्थ सुद्धा केलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या तिथेच थांबली आहे 33 वरती. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 33. उर्वरित 5 बॉल पहिल्या या मॅच मधील अर्थातच दुसऱ्या इनिंग मधील येणं बाकी आहेत. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप हाताळायचा होता, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईड बॉलचा आणि वाईड बॉल नंतर धावसंख्या 34 वरती पोहोचते. 34. 34 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे शेवटचा आणि अंतिम चालू असताना पुन्हा एकदा आखूड टप्पा हाताळला आणि आता यावेळी पंचांनी दर्शवलंय की हा बॉल खराब आहे. जसा चेंडू आखूड टप्प्याचा हातात असताना डोक्याच्या वरतून चाललाय, त्याच वेळेला आपण पाहतोय लेग पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर. इथे मात्र गोलंदाजाला वॉर्निंग सुद्धा दिली जाते. धावसंख्या मग या वाईटच्या साह्याने आपण पाहतोय 35च्या घरात पोहोचते. 35. 35 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. यावेळचा बॉल टर्न होऊन मारलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये सजवलाय याच फटक्यासाठी, त्यामुळे सिंगल इथे मात्र भेटते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती आता जर लक्ष टाकलं तर 36 होतात. 36. 36 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. या पुढे इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर एकच षटकार आलाय आणि काही चौकार आलेत. त्यामुळे धावसंख्या जी येणं गरजेची होती, मोठे षटकार किंबहुना त्याच वेळेला चौकार प्रत्येक षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 20 धावा इथे मात्र कुठनं गरजेचं होतं आणि ते झालेलं नाही. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये आतापर्यंत हा संघ अर्थातच बापदेव रांजणकर हा संघ पुढे सरकला, परंतु यावेळी लेग बाईच्या साह्याने हा चौकार येतो. 4 धावा.
आलाय 46 झाल्यात. पुन्हा एकदा उलट्या हाताने फटका मारलाय क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आहेत. धाव मिळणार नाहीये. जिथे आपण पाहतोय या षटकातील आता शेवटचा बॉल इथे येणं बाकी आहे. 46 धावा संख्या धावफलकावरती. यावेळचा इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा. इट्स अ बीमर कॉल. त्याच्यावरती चौकार आलाय. मोफत स्वरूपातल्या 5 धावा या बॉलवरती मिळाल्यात. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. शेवटचा बॉल फ्री हिटचा आहे. 51 धावा धावफलकावरती. आणखीन एक उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न, परंतु आता सामना संपलाय आणि जिंकलाय तो सुद्धा आपण पाहतोय. राजेश कोळी आणि त्याच वेळेला भूपेंद्रजी पेठारे यांनी पुरस्कृत केलेला दिलदार बागदांडा संघ या सामन्यामध्ये विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचे आभार आणि पराभूत संघाचे आभार. दोन्ही संघांना येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर एक सेकंड इजे. यानंतर होणारा सामना गावदेवी गोंधळपाडा विपक्ष बापदेव सुतारपाडा. गावदेवी गोंधळपाडा या संघाला आपण नाणेफेकी विजयी घोषित केलंय, कारण बापदेव सुतारपाडा संघ वेळेवरती उपस्थित नव्हता आणि त्यामुळे गावदेवी गोंधळपाडा संघाला विनंती असेल, जर क्षेत्ररक्षण असेल तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग असेल तर तसं कळवा.